महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने। भारताच्या राजधानीत केजरीवाल डे साजरा। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भगतसिंह क्रांतीची जोरदार पोस्टरबाजी सुरू। मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाली कपात। आणि पतीचा विरह सहन न झाल्यानेच पत्नीची आत्महत्या। पतीच्या चितेवर पत्नीने उडी घेतल्याची शक्यता। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। आज सगळीकडे एप्रिल फुल डे साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे भारताच्या राजधानीत केजरीवाल डे हा नवीन डे 1 एप्रिल पासून उदयाला आला असून दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भगतसिंह क्रांती सेनेने जोरदार पोस्टरबाजी सुरू केली आहे। निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवालांनी दिल्लीकरांना मोठमोठी स्वप्न दाखवली होती, मात्र केजरीवालांना स्वप्नपूर्ती न करता आल्याने केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीकरांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। ही घोषणाबाजी 1 एप्रिल हा दिवस केजरीवाल दिवस म्हणून साजरा करत आहोत अशा आशयाचे पोस्टर तयार करून दिल्लीत लावण्यात आले आहेत। अरविंद केजरीवाल सत्तेत आल्यापासून एका महिन्याच्या आतच आपला अंतर्गत बंडाळीमुळे ग्रासले असताना अरविंद केजरीवालांच्या आवाजातील काही टेप बाहेर आले असून त्यात केजरीवाल सौदेबाजी करत आहेत, तर काही ठिकाणी अर्वाच्य भाषा वापरत आहे। त्यामुळे केजरीवालांच्या प्रतिमेला धक्का लागला आहे। केजरीवालांच्या कथनीय आणि करनीत तफावत असल्याने आजचा एप्रिल फुलचा दिवस हा केजरीवाल दिवस म्हणून साजरा करत असल्याचं भगतसिंह क्रांती सेनेने म्हटलं आहे। नव्या आर्थिक वर्षात मुंबईकरांना महागाईचे चटके सोसावे लागत आहे। त्यातल्या त्यात मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे। पेट्रोल 49 पैशांनी तर डिझेल ₹1.21 स्वस्त झाले। नवे दर आज रात्रीपासून लागू होतील। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्याने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली आहे। हृदयविकाराने निधन झालेल्या पतीचे अंत्यसंस्कार उरकून पत्नी घरी आली, परंतु मध्यरात्रीपासूनच अचानक गायब झाली। सकाळी तिचा मृतदेह स्मशानभूमीत पतीच्या अस्थी शेजारी जळलेल्या अवस्थेत आढळून आला। तुकाराम मसाजी माने आणि उषा माने अशी मृतांची नावं आहेत। पतीचा विरह सहन न झाल्याने तिने चितेवर स्वतःची आहुती दिल्याची चर्चा गावात आहे। डिप्रेशनमध्ये असलेली ही महिला चिते शेजारी गेल्यानंतर साडीने पेट घेतला असावा व यातून हे घडले असावे। तुकाराम यांच्या अंत्यविधी उरकून नातेवाईकांसह पत्नी उषा याही घरी आल्या, परंतु सकाळी त्या घरातून गायब दिसल्या। अखेर नातेवाईकांना पतीच्या चिते शेजारी उषा यांचेही प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले। मुंबईमधल्या मालाडमधील कन्सर्न पायसेस या उच्चभ्रू सोसायटीमधील महिला टॉयलेटमध्ये पेन कॅमेरा असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे। सोसायटीच्या तळमजल्यावर पार्लरपासून इस्टेट एजंट पर्यंत सर्वांची कार्यालये आहेत, त्यामुळे इथे येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले। या स्वच्छतागृह शेजारीच पुरुषांसाठीचं स्वच्छतागृह आहे। या दोन्हींच्या मधल्या भिंतीमध्ये हा कॅमेरा बसवण्यात आला। धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही पोलीस मात्र थंडच राहिले। अजूनही आरोपीचा शोध लागला नसून केवळ गुन्ह्याची नोंद झाली आहे। अभिनेत्री दीपिका पादुकोणची महिला सशक्तीकरण या मुद्द्यावर आधारित माय चॉईस या शॉर्ट फिल्मची सर्वत्र चर्चा होत असून या शॉर्ट फिल्मला प्रत्युत्तर म्हणून पुरुषांनी एक अनऑफिशियल व्हिडिओ तयार केला आहे। दीपिकाची शॉर्ट फिल्म एका नामांकित मासिकाने लॉन्च केली असून ही शॉर्ट फिल्म होमी आदाजानियाने दिग्दर्शित आहे। दीपिका सोबत 98 महिलांनी तसेच बॉलिवूडच्या विविध क्षेत्रातील महिलांनी ही स्त्रीच्या अधिकारासाठी आवाज उठवला आहे। मात्र पुरुषांच्या व्हिडिओमध्ये एकही बॉलिवूड स्टार नाही, तसेच एकही नामांकित चेहरा नाहीये, परंतु संवाद आणि थीम जवळपास सारखीच आहे। व्हिडिओमध्ये ब्लॅक अँड व्हाईट व्हिज्युअल आहेत आणि संदेशही देण्यात आला आहे। व्हिडिओच्या शेवटी रिस्पेक्ट वुमन अँड मेन, वी डोंट सपोर्ट चीटिंग और एडल्टी असा मेसेज देण्यात आला आहे। अंकुर पोद्दारच्या यूट्यूबवर हा मेल व्हर्जन पोस्ट करण्यात आलाय। 24 तासात हा व्हिडिओ जवळपास 2,50,000 लोकांनी पाहिलाय। मोबाईल फोन चार्जिंगला लावलेला असताना तो फुटतो हे सर्वांना माहीत असतानाही काही लोक चार्जिंगला लावलेला मोबाईल वापरतात आणि मग त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात। मोबाईलशी खेळता खेळता एक कुटुंब उद्ध्वस्त झाले। 7 वर्षांचा चिमुरडा मोबाईल फोनशी खेळत होता। हा मोबाईल फोन चार्जिंगला लावलेला होता आणि तेवढ्यात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला। या स्फोटानंतर लागलेल्या आगीत गंभीर इजा झाली आहे।
मुलाच्या ओरडण्याचा आणि स्फोटाच्या आवाजाने घरातील व्यक्ती बाहेर आल्या आणि त्यांनी लगेच आग विझवली. मुलाला तात्काळ इस्पितळात हलवण्यात आले, पण तेथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जर तुम्हीही आपल्या लहान मुलांना मोबाईल खेळायला देत असाल तर सावधान. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.